अपेक्षा उद्या कदाचित त्याच्यावर निर्णय होईल आणि कोणत्या जागा सुटल्या याचा तिळाचुळा सुटलेला दिसेल. शिवसेना उभाटा पक्षाकडून सुद्धा लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. काही टीजर त्यांनी सुद्धा लॉन्च केले, ज्यामध्ये लेकीबाईच्या सुरक्षेसाठी ठाकरेंची मशाल अशा आशयाचा हा टीजर आहे. याबद्दल काय म्हणतात? लेकीबाळीच्या सुरक्षितेचा टीजर करताना दिशा साल्यांना श्रद्धांजली व्हा आणि मग त्या टीजरचं ओपनिंग करा. कदाचित मागच्या घटना ते विसरले असतील, परंतु ह्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे लेकीबाळीचा सुरक्षा नाही तर त्यांचा जीव घेण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणून अशा टीजरवर लोक विश्वास ठेवणार नाही. मोठा आरोप म्हणावा. आरोप काय, वस्तुस्थिती आहे. चौकशी चालू आहे. दिशा साल्यन प्रकारची चौकशी आणखी थांबलेली नाही, म्हणून ही त्याची चौकशी चालू आहे. आणि मला वाटतं लवकरच याचा छडा सुद्धा तुम्हाला कळेल आणि जे काही त्यामध्ये गुंतलेले. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ते सर्व समोर आरोपी म्हणून येतील हे निश्चित आहे. काँग्रेसचे आदर्श नेते भाजपात जाण्याआधी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासमोर येऊन रडले होते. या वयात तुरुंगात जाऊ शकत नाही असं सुद्धा म्हणाले होते. कुठेतरी अशोकराव चव्हाण यांच्यावरती हा निशाणा होता. याबद्दल काय म्हणाल? संजय राऊत असं विधान करतात. संजय राऊत आता पहिले मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते, नंतर ते सिलोरोगचे झालेत आणि जेव्हापासून राहुल गांधींनी यात्रा सुरू केली त्या टायमाला ते राहुल गांधीचे किचन कॅबिनेट आहेत. म्हणून हे रडताना ते बाजूला बसलेले असतात आणि ते रडत असतात. बेकारचे बेछूटपणाचे वक्तव्य करण्याची ही जी सवय आहे ही फक्त महाराष्ट्रात एकमेव अशी व्यक्ती आहे जी संजय राऊत, त्यालाच असे वक्तव्य करता येतात. कोणी कुणासाठी रडत नसतं. रडायचा टाईम आता संजय राऊतचा आलेला आहे. लवकर जेव्हा तू जेलमध्ये जाईल त्या टायमाला रडायचं कसं असतं हे त्याला लक्षात येईल. पण एकीकडे संजय राऊत अशोक चव्हाणांबद्दल बोलतात, दुसरीकडे नाना पटोले संजय राऊतांवर टीका करतात. ते म्हणतात संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद करावा, ते शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सांभाळून बोलावं. वरिष्ठ पातळीवर चांगलीचा तिढा येते 2 दिवसात पूर्ण होईल. सामोपचारांना तिढा सोडवू. राऊत यांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये. याकडे कसं पाहता? संजय राऊतवर कोण टीका करत नाही? प्रत्येक जण टीका करतोय. नाना पटोले करतोय, बाकी सगळ्या पक्षाचे नेते करतायत, परंतु त्याला त्या टीकेला त्याला काहीच वाटत नाही. सांगलीच्या आमच्या त्या विश्वजित कदमनी टीका केली नाही. एका मिनिटात त्याच्यावर आरोप लावलाय की यांना आम्हाला जे दम देत आहेत कदाचित हे भाजपमध्ये जातील. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही कशाला बोलता त्यांच्यावर? तुम्हाला तुमच्या पक्षामधले लोक सांभाळता येत नाही. अनेक जण आमच्या संपर्कात आहे. 2-3 दिवसामध्ये काही लोकांचा प्रवेश होणार आहे. त्यांना सांभाळण्याऐवजी इतर काँग्रेसवर टीका करून त्यांना ही आघाडी ठेवायचीच नाही हे त्यांचं ठरलेलं आहे. शरद पवारने दिलेलं त्यांना एक काम आहे ते, आणि म्हणून काँग्रेसबरोबर जेवढं अंतर राखता येईल तेवढं राखायचं काम उभाटा गट करतंय आणि म्हणून ही आघाडी या लोकसभेमध्ये टिकणारच नाही. सर, संजय निरुपमांची जोरदार चर्चा आहे सध्या येणार आहे. तुम्ही सुद्धा म्हणाले की 48 तासामध्ये घडामोडी घडतील. काय होईल असं वाटतं? आणि उत्तर पश्चिमची जी उमेदवारी आहे ती त्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात या निमित्तानं पडणार आहे. संजय निरुपम निश्चितच मुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात आहेत. कदाचित आज त्यांची भेटही होण्याची शक्यता आहे, परंतु तिथलची उमेदवारी कुणाला द्यावी याचा निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील. त्यावर मला बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. त्यांना एकदा येऊ द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू द्या, त्यानंतरच खरा जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर येईल. सर, कल शिवसेना की तरफ से मुख्यमंत्री की तरफ से एक बैठक बुलाई गई थी. इस बैठक में क्या कुछ चर्चाएं हुई? क्या रणनीति को लेकर चर्चा हुई? सीट शेयरिंग को लेकर विवाद है क्या? इस पर भी चर्चा हुई? इलेक्शन के पहले जो कोर कमेटी है उनको बुलाया गया था. बहुत सारी सूचनाएं हमें दी गई. इलेक्शन की स्ट्रेटेजी क्या होना चाहिए, इलेक्शन के ऊपर किसके ऊपर क्या जवाबदारी है, उसने क्या करना चाहिए. जो नेतागण थे, मंत्रीगण थे, आमदार थे, वो किस किस जिले में जाएंगे, कहाँ कहाँ प्रचार करेंगे, और राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना इनका कोऑर्डिनेटर कौन रहेगा, ये सब बातों पे चर्चा हुई.